नमस्कार जैन विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागासंबंधी आजचं एक परिपत्रक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे। या परिपत्रकामध्ये नेमकं आपल्याला सांगण्यात काय आलेलं आहे हे सगळं आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी या परिपत्रकासंबंधी आजचं जे नवीन पत्र आलेलं आहे त्याच्यावर चर्चा कशावर करण्यात आलेली आहे, कुठल्या लोकांना बोलवण्यात आलेलं आहे आणि आरोग्य विभागाच्या जाहिरातीची जी उत्सुकता आपल्याला लागलेली आहे त्यासंबंधी जाहिरात कधी येईल त्यावरून आपण एक तर्क लावू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकं आपल्याला पाहायचे काय। तर तत्पूर्वी आपली जी आरोग्य दूत ही बॅच लॉन्च केलेली आहे, आरोग्य सेवक या पदासंबंधी ही बॅच तुम्ही कन्सिडर करू शकता, जेणेकरून पूर्ण आरोग्य विभागाचा आरोग्य दूत आरोग्य सेवक या पदासंबंधी जो रोडमॅप आहे आपण पूर्ण करून घेणार आहोत। इथं जाऊया आजच्या मूळ विषयाकडे। तर तो मूळ विषय आहे हे परिपत्रक आता नुकतंच आलेलं आहे। ही तारीख आहे 4/8/2026। तुम्हा सर्वांना दिसत असेल 4/8/2026। या पत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे सर्व संचालक लोकांना, आयुक्त, संचालक आरोग्य सेवा प्राथमिक, उपसचिव हे सगळे जे आहेत या सर्वांना या बैठकीला बोलवण्यात आलेलं आहे। आणि या बैठकीमध्ये नेमका विषय काय तर आस्थापना विषयक बाबींचा आढावा घेण्यासंबंधी आयोजित बैठक आहे ही। आणि या बैठकीमधला आपला महत्त्वाचा फोकस जो आहे तो फोकस या गोष्टीकडे आहे की गट क आणि गट ड नवीन पदभरती संदर्भातील सद्यस्थिती काय आहे। मग यावरून आपण एक अंदाज लावू शकतो की आरोग्य विभागाच्या या गट क आणि गट ड भरती संबंधी शासन सध्या तरी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, जेणेकरून आपल्याला आपली पुढची रूपरेषा कळेल की येत्या काळामध्ये आपल्याला नक्कीच जाहिरात पाहायला मिळणार आहे आणि त्या तत्पूर्वी आपण किती प्रिपेअर असणं गरजेचं आहे। पाहूया या परिपत्रकामध्ये आणखी काय सांगितलंय। तर अधिपरिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी आणि त्यावरील उपाययोजना करणे, परीक्षाविधीन कालावधी म्हणजेच काय प्रोबेशन पिरियड समाप्ती, तसेच पदोन्नती इत्यादी गोष्टी आहेत आणि हे मुद्दे देखील आपल्याला कोरिलेट करतात। सोबतच काय NHM चे जे कर्मचारी NHM मध्ये कार्य करणारे जे माझे नर्स आहेत, स्टाफ नर्स आहेत, ते त्यांना समावेशांसाठी संबंधित त्यांचं काय करण्यात आलेलं आहे, कुठपर्यंत नेमकी प्रोसिजर आलेली ही सगळं इथे सांगण्यात आलेलं आहे। 6 तारखेला आपला व्हिडिओ बनणारच आहे, त्यावर 6 तारखेला आपण पाहूया की नेमकं बैठकीमध्ये काय सांगण्यात आलं होतं। त्यानंतर पाहूया तालुका आरोग्य अधिकारी पदाच्या कर्तव्य व जबाबदारी याची निश्चिती करण्यात आलेली कार्यवाही, नेमकं काय केलंय तुम्ही त्यासंबंधी। पुढे जाऊया जिल्हा हिवताप अधिकारी संवर्गात हिवताप कर्मचारी यांच्याकडून पदोन्नतीने नियुक्ती देण्यासंदर्भात कालावधी। आता हे सगळं कधी तर पहा मीटिंग कधी आहे ते या नमूद विषयाबाबत बैठक गुरुवार दिनांक 6/8/26 रोजी दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे। तर यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाची जाहिरात कधीही काढू शकतो, त्यामुळं आपण तत्पर असणं गरजेचं आहे। आपली आरोग्य दूत ही बॅच तुम्हाला परचेस करण्यासाठी आपलं ॲप्लिकेशनचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आणि याची सुरुवात जी आहे 15 ऑगस्ट पासून ही बॅच सुरू होणार आहे। तर ज्यांना ही बॅच परचेस करायची असेल त्यांनी परचेस करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। राम राम।